जुन्नर तालुक्यातील गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पिंपळवंडी येथे मळगंगेचं दर्शन घेऊन नागरिकांशी संवाद साधला। यावेळेस झालेल्या सभेत त्यांनी विरोधकांच्या प्रश्नांची चांगलीच खिल्ली उडवलेली पाहायला मिळाली। दरम्यान याप्रसंगी आमदार शरददादा सोनवणे यांनी देखील विरोधकांना टोला लगावलाय। यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते, परंतु जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके ह्या कुठेही दिसल्या नाहीत। याबाबतची अधिक माहिती पाठवली आहे आमचे जुन्नरचे ब्युरो चीफ अशोक कोरडे यांनी। गावाच्या मोठ्या गावांमधलं हे गाव आहे आणि या गावाच्या गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने ज्यांना चौथ्यांदा शिवसेना भाजप युतीने अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं ते शिरूर लोकसभेचे सन्माननीय लोकप्रिय खासदार की ज्यांची लोकप्रियता उत्तर पुणे जिल्हा नाशिक पासून तर कोल्हापूर पर्यंत ज्यांनी लोकसभेची हॅट्रिक करण्यामध्ये आणि सर्वसामान्य माणसाच्या गळ्यातला ताईत म्हणून ज्यांनी काम केलंय त्या शिवाजीदादा आढळराव पाटलांचा मी या पिंपळवंडी गावामध्ये तालुक्याचा आमदार या नात्याने सहर्ष स्वागत करीत आहे। या रक्षा कार्यक्रमाला या गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय भगवान शेठ घोलप, सन्माननीय नेताजी दादा ढोके, आदरणीय माऊली शेठ खंडागळे, शरदांना चौधरी, संभाजीराजे तांबे या विभागाचे सन्माननीय उपतालुका प्रमुख आदरणीय मंगेश अण्णा कागडे, या ठिकाणी कार्यरत असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय आनंदजी राजकर उपस्थित या ठिकाणी असलेले होतात। आपण पाहत असले पिंपळवंडी गावचा आधीचा ब्रिटिश काळाचा छोटा पूल अन्न आपल्याला आठवतोय। दिलीप दादा बांबळे आमचे संपर्क प्रमुख म्हणून काम पाहत आहेत आणि त्या रस्त्यावर आनंद आपण पाहिले की खूप सारे अपघात झालेले पूर्वीच्या काळामध्ये, पण त्या पुलाला अतिशय जबाबदारीने डोळ्यासमोर ठेवून आणि त्याचा डिझाईन तयार करून पिंपळवंडीच्या नदीवरचा कुकडी नदीवरचा पूल दादा अतिशय जबाबदारीने दूरदृष्टीने तो बांधण्यात आला। महामार्गानंतर झाला नॅशनल हायवेचा, परंतु ब्रिटिश काळाचा तो छोटा पूल हा उंच करून संपूर्ण पिंपळवंडी आणि पुन्हा नाशिकच्या लोकांना अपघातापासून मुक्त करण्याचं सगळ्यात पुण्याचं काम आदरणीय खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी केलेलं आहे। खूप सारी कामं झाली, खूप सारी कामं होत आहेत। मला आठवतं की उमरतचा ज्या वेळेला नदीचा विषय आला आणि खासदारांना आम्ही एकत्र भेटलो, मला त्यांनी म्हटलं की शरदराव रस्ते कसे कसे होत आहेत, मला सर्व डिझाईन विचारले। मी त्यांना सांगितलं साहेब असा रस्ता होतोय धोरडवरून उमरत, उमरतवरून होतो काळवाडी, काळवडून पिंपळवंडी पूर्ण होतोय। मला म्हटले ही लोक दर्शनाला कशी जात आहेत? एवढं साहेब 14 नंबरून दर्शनाला जात आहेत, संकष्टी चतुर्थीचा किंबहुना होतरून जात आहेत। काय म्हटले आपल्याला या नदीवरचा पूल करता कसा होईल? मला म्हटले चला एक दिवस एक मंगळवार आपण चंद्रकांतला भेटू। आदरणीय खासदार महोदय, मी स्वतः आणि उमरत गावचे सुपुत्र मराठी मानाचे सन्माननीय अशोक शेठ हांडे आम्ही तिघांनी चंद्रकांत दादांना जाऊन भेटलो। ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आहेत आणि त्या नदीवरचा पूल जर झाला तर महालक्ष्मीचं आणि ओझरचं दर्शन लोकांना खूप 5 मिनिटांमध्ये होईल, हा माणसा वाचेल हा विचार करून त्यांनी अशोकराव मला मुंबई या ठिकाणी भेटून चंद्रकांताची बैठक आम्ही सर्वांनी केली। विशेषत्वाने आम्ही तिघ गेल्यानंतर चंद्रकांत दादांनी नाबार्डच्या इतर ठिकाणचे एक काम कमी केलं, परंतु 9.5 कोटी रुपयाचा या पुलाचं काम चालू होतंय हे मला आपल्या सर्वांना सांगितलं। ही दूरदृष्टी लागते खासदाराकडे। शेवटी कामं होत राहतात, कामाबरोबर विकासाची उंची उभी राहत असते, पण विकासाबरोबर सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम, सर्वसामान्यांना आपल्याचं वाटणारं काम शिवाजीदादांच्या माध्यमातून उभं राहिलंय। पिंपळवंडी गावामध्ये खरं तर जुन्नर तालुक्याची आमदारकी ही ज्यावेळेला राज्यावर काम करते
पण मूळ गाव म्हटलं तर पिंपळवंडी. थोड्या काही दिवसापूर्वी 11 तारखेला माझा पुन्हा शिवसेनेमध्ये घरवापसी झाली. पुन्हा शिवसेनेचं नेतृत्व इकडं आलं. परंतु माझ्या तमाम मायबाप सांगायचं आहे की आपण वेगळ्या काही निवडणुकीच्या चर्चा आणि या लोकसभेच्या मतदानाच्या असलेलं गांभीर्य आपण लक्षात घ्या. संपूर्ण तालुका पुढे चाललाय मतदानाला. आम्ही ओझर मध्ये पाहिलंय, आम्ही त्या ठिकाणी येताना उमर मध्ये पाहिलंय. सगळ्या ठिकाणी शिवाजी आढळराव पाटलांबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप अंतर्भावाच्या आपुलकीच्या भावना आहेत. पिंपळवंडीची जबाबदारी वाढली आहे. सचिन, आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. पिंपळवंडी आणि बारावाड्याच्या वतीने उपतालुका प्रमुख या ठिकाणी आहेत. मला आनंदाने सांगायचे, अण्णा आपली जबाबदारी वाढली आहे सर्वांची. या गावातून सर्वच्या सर्व बूथवरून एक सर्वसामान्यांचा खासदार म्हणून माझ्या सर्व ग्रामस्थांना माझी कळकळीची विनंती आहे. जुन्नर तालुका या संपूर्ण असलेल्या निवडणुकीमध्ये प्रचंड यश देणारच आहे. परंतु काही दिवसापूर्वी ते काही लोक आले आणि लोकसभा पहिली आहे, विधानसभा नंतर आहे, पण तरी सुद्धा अति घाई झाली आणि स्थानिक सुपुत्र शरद सोनवणेच्या नावाने ते म्हटले की शरद सोनवणेला डॉक्टर दाखवायची गरज आहे माझ्या गावातच. खूप चांगलं बोलले त्यांनी. मला असं म्हणावं त्याला डॉक्टर दाखवला पाहिजे. शरद सोनवणे वेडा माणूस आहे, शरद सोनवणे मूर्ख माणूस आहे. पण मी आपल्याला सांगतो, जे मला जमतंय ना सर्वसामान्य माणसाच्या जवळ जाऊन हात जोडून पाया पडायचं, ते त्यांच्या बाप दादाच्या 5 पिढीला जमलं नाही, त्याच्याकडे होणार नाही. हे त्यांना होणार नाही म्हणून त्यांची आता तगमत साधलेली आहे. आमचा पिंडच तो आहे. शिवाजी आढळराव पाटलांचा पिंड तोच आहे, शरद सोनवणेचा पिंड तोच आहे, नेताजीचा पिंड तोच आहे, शरद अण्णांचा पिंड तोच आहे, आमच्या मंगेश अण्णांचा पिंड तोच आहे. आम्हाला विनम्र राहायची सवय आहे समाजाच्या हितासाठी. हात जोडायचे आमचा माझा सतत समाजामध्ये लोकांच्या हितासाठी. तो त्या ठिकाणी विनम्र ठेवायचा. त्याच्यात चूक काय आहे? आणि चांगलं वागत असताना जर आम्हाला डॉक्टर दाखवायला लागत असतील तर तुमचे सगळे डॉक्टर आमच्याकडे पाठवा. ते डॉक्टर आम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळून त्यांना जेवायला खावायला घालू एवढी ताकद पिंपळवंडीकरांची आहे. मला आपल्या सर्वांना माहिती. त्यामुळे काय टीका कराव्यात, काय बोलावं, तर माझ्या गावातून मलाच डॉक्टर दाखवा. ठीक आहे, तुम्हाला सुद्धा 2019 नंतर मी MD डॉक्टर दाखवा, मास्टर डॉक्टर दाखवा. तुम्ही काय काळजी करू नका. माझ्याकडे सुद्धा खूप डॉक्टर आहे. हा, चांगले डॉक्टर दाखवतात. मुन्नाभाई MBBS दाखवा. काय बोलावं आपण. अहो, आमच्या लोकांना काय वाटलं, मला हजारो लोक मला भेटे आले, म्हणजे दादा आपल्या गावातून आपल्याबद्दल वाईट बोलून गेले. अरे म्हणलं चालायचं, ही लोकशाही आहे. वाईट बोलणं त्यांचा धर्म आहे, सहन करणं आपला धर्म आहे. आपण संस्कृती आणि संस्कार घेऊन चाललेलो आहे. आणि म्हणून मला सांगायचंय, हे खासदार संस्कृतीचे आहेत. त्या खासदारांना आपण एकदा, दोनदा, तीनदा, 3 वेळेला पाहिलंय कसं वागणंय, कसं बोलणंय. 6-15 बोल पद्धतीने बोलला, सर्वांना जवळ केला. आणि उत्कृष्ट तुम्हाला सांगू एक गोष्ट, एवढे खासदार आहेत भारतामध्ये, पण मला अभिमानाने सांगावं असं वाटतं, हे तुला प्रत्येकाचा परफॉर्मन्स बारामती, औरंगाबाद, कोल्हापूर, हे सगळे जेवढे शिर्डी लोकसभा, पण शिरोळ लोकसभेला मात्र ज्या वेळेला याचे सर्वांचे ज्या वेळेला संपूर्ण रिझल्ट आले, सर्वे रिझल्ट आले आणि सर्वांनी सांगितलं की जे टॉप 7 खासदार आहेत मिरजचे, त्याच्यामध्ये शिवाजी आढळराव पाटील शिरोळ लोकसभेचा पहिला नंबर. आणि संसद रत्न भेटले आपल्याला, संसद रत्न. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मला सांगा, किती छाती माणसाला, किती अभिमान, किती आपुलकी वाटते. ज्या वेळेला भारताची सेना पाकिस्तान मध्ये घुसली त्यावेळेला आपल्या किती आनंद झाला. भारतीय वायुसेना पाकिस्तानामध्ये घुसली, किती आनंद झाला. ती भारतीय सेना आपली आहे म्हणून आपल्याला आनंद वाटला. तसे शिवाजी आढळराव पाटील आपले आहेत.
ते शिरूर लोकसभेचे खासदार आहेत आणि शिरूर लोकसभेच्या खासदारांना संसद रत्न पुरस्कार मिळाला. शिरूरच्या संपूर्ण तमाम मागास जनतेला अभिमान वाटणं साहजिक आहे. आणि म्हणून दादा, ज्या पुणे जिल्ह्यामध्ये एवढे मोठे राजकीय लोक असताना या पुणे जिल्ह्यामध्ये विरोधातले खासदार म्हणून ते सतत 3 वेळा निवडून आले आणि आता चौकार मारणार आहे. तो चौकार याच्यासाठी मारायचा आहे की हा चौकार आता मेरिटचा आहे. मेरिट म्हणजे गुणवत्ता. ज्या वेळेला हे चौथ्यांदा मताधिक्य निवडून जातील त्या दिवशी मात्र दिल्लीकरांना ही नोंद करावी लागेल. युती शासन, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ज्या वेळेला समान पद्धतीचा आता मंत्रिमंडळाचं खाते वाटप होईल आपल्या गुणवत्तेने. आपण पहिल्यांदा खासदार आहे का शिरूर लोकसभा? दुसऱ्यांदा आहे का? तिसऱ्यांदा आहे का? चौथ्यांदा आहे दादा. आपली गुणवत्ता यशाच्या शिखरावर आहे. आणि माझे मर्दांच्या मातेच्या आश्रमाची मनोदेवता मला अशी सांगते, या गुणवत्तेमध्ये जर आपण विक्रमी मताने त्यांना यश संपादन करून दिला तर या वेळेच्या असलेल्या मंत्रिमंडळाच्या केंद्राच्या विस्तारामध्ये शिवाजी आढळराव पाटील शिरूर लोकसभा. छत्रपती शिवाजी महाराज की एकच वादा, शिवाजी वादा. आपल्या सर्वांना विनंती करतो, ही संधी आपल्याला घ्यायची आहे. ही संधी आपल्याला त्यांच्या निमित्ताने मिळवायची आहे. केंद्रीय मंत्री होणं म्हणजे शिरूर लोकसभेला वैभव संपन्नतेचा विकासाचा अर्थ त्याच्या ठिकाणी उभा राहणार आहे. तो अर्थ आपण समजून घेऊन या चौथ्या असलेल्या चौकाराची आपण जय्यत तयारी करावी. ही करार अशी अपेक्षा व्यक्त करतो. जुन्नर तालुक्याचा आमदार आपला मानोज किल्ले शिवनेरी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधानसभा तमाम जुन्नरवासियांना या गावातून या माध्यमातून आपल्या सर्वांच्या वतीने कळकळीची विनंती करतो. आणि जुन्नर तालुका कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे 40,000चा मताधिक्य शिवाजी आढळराव पाटलांना दिल्याशिवाय राहणार आहे. 40,000. मागच्या वेळेपेक्षा डबलचं मतदान जुन्नरवासियांनी दिलं पाहिजे. ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ती जबाबदारी स्वीकारून आपण कामाला लागावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज योगायोगाने या माझ्या गावामध्ये मंगेशांना किशोर कवडे आले, त्यांना वर बोलवा. त्यांचा वाढदिवस आहे आणि बाबाजी पण आहे आपला. या दोघांचे सत्कार आपल्या शिवाजी आढळराव पाटलांच्या हस्ते घ्या. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि सन्माननीय किशोरजी कवडे जे विज्ञान देवस्थान ट्रस्टचे आता नवनिर्वाचित संचालक झालेले आहेत. आज खरं म्हणजे ही काही मोठी प्रचाराची सभा नाही. आज फक्त आपल्या गावभेट दौरा आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. शरद दादांनी मगाशी सांगितलं की या गावामध्ये एक रॅली येऊन गेली आणि आपल्या दादांवर नाही ते तोंड सुख घेतलं. हल्ली फॅशन झाली, कुणाला तरी उभं राहायचं आणि उभं राहायचं म्हणून टीका करायचं. दुसरं काय त्याच्याकडे बोलण्यासारखं काही नाहीये. या भागामध्ये या तालुक्यामध्ये मला आवर्जून सांगावंसं वाटतं, या तालुक्याचे आमदार म्हणून आपण सगळ्यांनी गेले 4.5 वर्षाची कामगिरी पहा आणि आतापर्यंत होऊन गेलेल्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेसच्या आमदारांची कामगिरी पहा. स्पष्ट फरक आपल्याला जाणवेल. सगळ्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या आमदारांपेक्षा सर्वाधिक जास्त निधी आपल्या तालुक्याला आणण्याचं काम त्यांनी केलं. हे त्यांचं वक्तृत्व, हे त्यांचं चातुर्य. सरकारकडनं माझ्या भागासाठी निधी कसा आणायचा ही कला त्यांनी गेल्या 4 वर्षामध्ये शिकली. आणि म्हणून आपण सगळ्या तालुक्याचा एक बघितले, जागोजागी रस्ते असेल किंवा गावाचा विकास असेल. आता निवडणूक आली आहे लोकसभेची. लोकसभेची निवडणूक तुम्हाला सगळ्यांना सांगतो की वेगळी निवडणूक आहे. ही निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक नाही. या निवडणुकीच्या माध्यमातून आपण देशाचं भवितव्य ठरवणार आहोत. या निवडणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या 5 वर्षामध्ये देशाचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं याचा निर्णय घेणार आहोत. आणि हा सगळा निर्णय घेत असताना गेल्या 5 वर्षाची कामगिरी आपण पाहिली. देश
देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशानं केलेले 5 वर्षाची कामगिरी ती सुरक्षित जर पाहिली, अशाच प्रकारचं कणखर नेतृत्व आपल्याला पुन्हा 5 वर्षासाठी निवडून द्यायचं असा निर्णय सगळ्या भारतातल्या सगळ्या शहरातल्या सगळ्या तरुणांनी, ज्येष्ठांनी सगळ्यांनी घेतलेला निर्णय. गेल्या 5 वर्षाची कामगिरी बघा. विकास कामाच्या माध्यमातून मी आपल्याला त्यांच्याबरोबर काम केले, अनेक पंतप्रधानांबरोबर काम केले, अनेक सरकारमध्ये काम केले. 15 वर्षामध्ये मी लोकसभेमध्ये काम करत असताना गेल्या 5 वर्षाचे कामाची हे जर आपण पाहिला, कामाचा वेग पाहिला, कामाची गती पाहिली तर स्पष्टपणे फरक जाणून येतो. आज आपल्याला उदाहरण जर सांगायचं झालं, आपल्याकडे नारायणगावची ट्रॅफिक असेल, राजगुरुनगरची ट्रॅफिक असेल, या भागातल्या लोक आता टीका करतात आणि टीका करणारी ही सगळी मंडळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी होती. अनेक वर्ष त्यांचं सरकार होतं. त्यांच्या सरकारच्या काळामध्ये ही मंडळी झोपली. या रस्त्याच्या खेड सिन्नरच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली ही फक्त या सरकारच्या काळामध्ये, आणि जवळजवळ काम पूर्ण होत आलंय सुद्धा हे सुद्धा या सरकारच्या काळामध्ये. 10 वर्षांमध्ये तुमचं सरकार होतं, केंद्रामध्ये तुमचं सरकार होतं, राज्यामध्ये तुमचं सरकार होतं. रुपया टाकता आला नाही आणि विचारताय आम्हाला की काम अपूर्ण का? अरे तुम्ही तर काहीच केलं नाही. जे काही अपूर्ण आहे तेच मी केले, आम्हीच केलेलं आहे ते. आज मला सांगा की नारायणगावचा बायपास बाकी आहे, राजगुरुनगरचा बायपास बाकी आहे, यासाठी आतापर्यंत आळेफाट्याचा बायपास बाकी आहे. ही कामं जी आडली ती सुद्धा शेतकऱ्याच्या जमिनीचं भूसंपादन व्यवस्थित पद्धतीने झालं नसल्यामुळे झालं. सरकारकडे पैसा नाही असं काही नाहीये, पैसे पडून आहे, सगळं पडून आहे, परंतु जागेचं भूसंपादन वेळेवर न झाल्यामुळे ठेकेदार कंटाळून पळून गेला. त्याने सरकारवर कोर्टामध्ये केस केली. नॅशनल हायवे कडनं 500 कोटी रुपयाची भरपाई मागितली की आमचा 4 वर्ष तुम्ही जागा दिली नाही म्हणून आम्हाला भरपाई मिळवून द्या. ती बाब कोर्टात चालू, त्यामुळे काम सगळं रखडलं. पण रखडलेलं काम रखडू न देण्याची जबाबदारी माझी. म्हणून मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकसभेमध्ये प्रश्न मांडला नितीन गडकरींच्या पुढं की माझा नारायणगावचा बायपास असेल आणि खेडचं घाटाचं काम असेल, या कामासाठी मला 90 कोटी रुपये पाहिजे. ऑक्टोबर महिन्यापासून मागणी करतोय, तर ती मी मागणी पूर्ण करून त्याचं टेंडर मंजूर करून वर्क ऑर्डर दिली आणि गेल्या 8-10 दिवसापूर्वी आचारसंहिता लागायच्या अगोदर ते दोन्ही कामाला आपण सुरुवात केलेली आहे. म्हणजे मला सांगा की एखादं काम रखडलंय, कायदेशीररित्या जरी रखडलं असेल तर त्याच्यावर मार्ग काढून ही जबाबदारी माझी होती, ती मी पूर्ण केलेली आहे. आणि मी आपल्याला आवर्जून सांगेन की नारायणगावच्या बायपासचं काम, नारायणगावचा बायपास येणाऱ्या महिन्यात 1.5 महिन्यामध्ये चालू होईल याची मी तुम्हाला खात्री देतो. खेडच्या घाटाचं सुद्धा 1 लेन कदाचित महिन्यात 1.25 महिन्यामध्ये सुद्धा ते सुद्धा काम होईल. सांगण्याचा उद्देश असेल की जर काम आडली तरी ती पूर्ण करून घ्यायची धमक आमच्यामध्येच आहे. राहिला प्रश्न बैलगाड्यांचा, बैलगाड्याच्या संदर्भामध्ये सुद्धा ही पाप त्यांचीच आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती की बैलगाड्या शर्यती बंद झाल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये झाल्या. त्यांच्या मंत्र्याच्या चुकीच्या नोटिफिकेशन मुळे बैलगाडा शर्यती बंद झाल्या. आणि आता कोणी म्हणतं मीच बैलगाडा चालू करेल आणि मीच घोडीवर चढेल. अरे ज्यांना बैलगाड्यातलं काहीच माहिती नाही, ज्यांनी कधी काही केलं नाही, 10 वर्ष काही कुठे नव्हते, अशी मंडळी आता बैलगाडा चालू करण्याचं असं काहीतरी खोटेपणा नाटकीपणा चालू झालाय. जो येतो तो सांगतो की मी बैलगाडा चालू करेल, पण बैलगाडा शर्यतीसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत झगडणार हा तुमचाच खासदार आहे. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, आज नाही 20 वर्ष खासदार व्हायच्या अगोदर पासून मी बैलगाडा क्षेत्राच्या बैलगाडा मालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिला. सर्वाधिक जास्त घाट बैलगाडा घाट बांधून घेण्याचं काम मी केलेलं आहे. खासदार निधीचं असेल किंवा माझ्या स्वतःच्या निधीचं असेल. हे सगळं एका बाजूला. मला सांगा राष्ट्रवादीच्या कुठल्या आमदारानं घाट बांधून दिलाय? एकाने नाही. मी माझ्या खासदार निधीतून कमीत कमी 42 घाट माझ्या मतदारसंघात बांधून दिलेले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसला तर अधिकारच नाहीये. ज्या वेळेला बैलगाडे बंद पडले त्यावेळेला ही सगळी मंडळी बारामतीला गेली होती. आपल्या तालुक्यातील लोक 4-4 गाड्या करून बारामतीला गेले. त्यावेळेला आपल्या बैलगाडा मालकांना असं सुनावण्यात झालं की बैलगाडा शर्यत ही कुठेतरी विकारपणाची लक्षणे तुम्ही त्यातून दूर व्हा. अशा प्रकारचा विचार असणाऱ्या लोकांनी आम्हाला बैलगाड्याबद्दल शिकू नये. बैलगाडा चालू करण्यात आम्हीच करणार आहोत, बाकी कोणाचं काम नाही हे आपल्या गावातून सांगितलं. हे अनेक प्रश्न तुम्ही सगळ्यांनी मला पाहिले गेले 15 वर्षे काम करत असताना माझ्या पूर्वीचे किती खासदार तुमच्याकडे ह्या गावामध्ये आले, माझ्या पूर्वीच्या किती खासदारांनी खासदार निधी दिला, आम्हाला आपल्याला मनापासून विचारायचा प्रश्न आहे आणि माझं चॅलेंज आहे. आणि मी माझ्याकडून हे आपल्या गावासाठी गेल्या 15 वर्षामध्ये काय दिले ते वाचून दाखवतो. पहिलं काम जे मी केलं 2007-8 साली पिंपळवंडी ते वाघपटा हा 1 किलोमीटरचा रस्ता केला. शिंदे बामणे ते आळेशिव हा रस्ता केला 2.5 लाख रुपयाचा. आपला नदीवरचा पूल केला 8 कोटी रुपयाचा. पिंपळवंडी येथे मुस्लिम दफनभूमीसाठी 4,65,000 दिले डीपीडीसी मधून. खासदार निधी ओढ्यावर संरक्षण भिंत बांधली 2.5 लाख रुपये. पिंपळवंडी ओढ्यावर पूल बांधला खासदार निधीतून 2.5 लाख रुपये. भटकळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेला संगणक दिले. दुसऱ्या शाळेला परत UPS दिले. अजून एक संगणक दुसऱ्या वर्षी दिले. त्याचप्रमाणे कालेकरवाडीला 2 संगणक दिले. पिंपळवंडी हातीतील पुणे नाशिक रस्ता 50 ते लेंडे बामणेमाळा या रस्त्यासाठी डीपीडीसी मधून 15 लाख रुपये दिले. पिंपळवंडी हातीतील पुणे नाशिक रस्ता ते लेंडे बामणेमाळा रस्त्यासाठी पुन्हा डीपीडीसी मधून 10 लाख रुपये टाकले. ग्रामपंचायत पिंपळवंडी ते बंगला वस्ती ते वाघपट्टा रस्त्यासाठी डीपीडीसी मधून पुन्हा 10 लाख टाकले. अशा प्रकारे वाचनालय लेंडे बामणेमाळा या ठिकाणी वाचनालयासाठी 7 लाख रुपये दिले. जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी पिंपळवंडीला 2 लाख 2 कम्प्युटर दिले. त्याचप्रमाणे डीपीडीसी मधून पैसे टाकले. आताच आपल्या दिव्यांगला नितीन सुरटे याला 3 चाकी बॅटरीवर चालणारी गाडी 75,000 रुपयाची दिली. अजून एक 87,000चा अजून एक निधी शाळेसाठी दिला. म्हणजे ही जवळजवळ 12-15 कामं खासदार निधीमधून फक्त आपल्या गावाच्या हातीमध्ये दिली. असे अनेक गावं जुन्नर तालुक्यामध्ये. मला माझ्या विरोधकांना विचारायचे, तुमची कामं दाखवा, तुमच्या खासदाराची कामं दाखवा. एका गावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खासदार निधी असेल, केंद्राचा निधी असेल, रस्त्याचा निधी असेल, या तालुक्यातल्या आदिवासी भागामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, शेतीतल्या भागामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, डीपीडीसीतली कामं असेल, ही सगळ्यात जास्त कामं करण्याचे आपण गेल्या 15 वर्षामध्ये केलेले आपण सगळ्यांनी जवळून पाहिले. आणि केंद्र सरकारमध्ये लोकसभेमध्ये काम करत असताना तुम्ही निवडून दिलेला खासदार लोकसभेमध्ये सुद्धा कामगिरी केली पाहिजे. मग बैलगाड्याच्या संदर्भामध्ये 3 वेळा मी माझा प्रश्न लोकसभेमध्ये मांडला. एकदा खासगी विधेयक मांडलं, कांद्याच्या भावाला अनुदान मिळावं, कांदा उत्पादकांना शेतकऱ्यांना कांद्यावर अनुदान मिळावं म्हणून मी अर्थसंकल्पामध्ये विषय मांडला. अनेक म्हणजे सर्वाधिक जास्त प्रश्न लोकसभेमध्ये विचारण्याचा विक्रम मी या मतदारसंघातून केला. अशी अनेक कामे करत असताना मला आपल्याला अजून सांगायचं वाटतं, 15 वर्ष मी सातत्यानं तुमच्या बरोबर राहिलोय. गोरगरीब जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालोय. मतदारसंघ अतिशय मोठा आहे. अगदी कात्रच्या घाटापासून सुरुवात केली तर आपल्या ब्राह्मणवाड्याच्या बॉर्डर पर्यंत इतका मोठा मतदारसंघ असताना 700 ग्रामपंचायती, 4000 वाड्या वस्त्या, इतका मोठा विस्तीर्ण मतदारसंघ असून सुद्धा जवळजवळ प्रत्येक वाड्या वस्तीवर जाऊन आलाय. आणि प्रत्येक वाडी वस्तीवर सुद्धा रस्त्याचं काम किंवा काही खासदार निधीची कामं केलेली आहे. आणि म्हणून या अधिकारानं तुमचं आमचं प्रेमाचं नातं, आपुलकीचं नातं असल्यामुळं तुम्ही सगळ्या मायबापांनी मला आशीर्वाद दिले आणि 3 वेळा, एकदा नाही दोनदा नाही 3 वेळा बहुमताने निवडून दिलाय. माझी पहिली निवडणूक फक्त 20,810 मताची आघाडी होती. दुसऱ्या निवडणुकीमध्ये मला 1,78,000 मताची आघाडी मिळाली. तिसऱ्या निवडणुकीमध्ये मला 3,03,000ची आघाडी मिळाली. हे सगळं काम करतोय म्हणून तुमचे आशीर्वाद मिळत गेले. म्हणून मला चौथ्यांदा
आपण सगळ्यांना मला विनंती करायची की ह्या पुढचे 4 वर्ष 5 वर्ष हा माझ्या दृष्टीनं महत्वाचा प्रकल्प पुणे नाशिक रस्त्याचं उर्वरित काम असेल, पुणे नाशिक रेल्वेचं असेल. पुणे नाशिक रेल्वे हा माझ्या दृष्टीनं आपल्या ह्या परिसरासाठी वरदान ठरणारा प्रकल्प आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये अत्याधुनिक हायस्पीड तंत्रज्ञानावर आधारित रेल्वेचा प्रकल्प आपल्याकडे साकारतोय. हा जवळजवळ 7,500 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे आणि ह्या प्रकल्प येणाऱ्या 3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्याच्यावर मी गेले 4-5 वर्षापासून मंजुरी झाल्यापासून काम करतोय. बरंच त्याचा डिझाईन झाला, आराखडा तयार झालेला आहे, सगळं काही मंजुरी पण झालेलं आहे. पण हे सगळं करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की पुन्हा एकदा या मला आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर लोकसभेवर पाठवा. धनुष्यबाणाच्या चित्राच्या बाजूचं बटन दाबून मला चौथ्यांदा चौकार मारण्यासाठी विजय करा एवढंच विनंती करून सांगतो. धन्यवाद. शून्य पॉइंट टाइप करून सक्सेस करा. घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.